आलीस का? ये बस बस, छान दिसते ग. तुझ्या फ्रेंडला आणि मला पाणी आण जा. काय ग, मी आल्या आल्या गप्प झाला. काय विषय चालू होता? नाही नाही, गरबा खेळायला नाही येणार ती. 4 दिवस खेळले ना तुम्ही गरबा. मग आता परत काय एक्झाम आहे ना, आता तू रोज जाते का आणि गरबा खेळायला? तुझे मम्मी पप्पा काय बोलत नाही, सोडतात तुला खेळायला? आणि हे काय तुमच्या ग्रुपची पूर्ण स्टाईल आहे का, पाठा उघड्या ठेवून जायचं कंपल्सरी? मग पूर्ण कपडे घालता येत नाही? कशाला चाललो आपण, गरबा खेळायला चाललोय का? शांत बस, बोलते ना मी ओरडते का कधी, तू सांग. पण हिचे नाटकं एवढे वाढत चाललेत ना. आता बा, आज ग्रे कलर आहे ना, मी घरची साडी नेसली. हिला काय 9 दिवसाचे 9 कलरचे 9 नवीन कपडे पाहिजे. जा जरा माझा फोन घेऊन ये जा हॉलमधून, आणि तिला काहीतरी खायला आण. उठ लवकर. काय ग, तुमच्या ग्रुपमध्ये मुलं पण आहेत का? भाऊ आहे? कोणाचा भाऊ? हे बघ, आम्हाला सगळं कळतं. तुझा भाऊ तो हिचा मित्र, हिचा भाऊ तो तुझा मित्र, बॉयफ्रेंड बिफ्रेंड आम्हाला कळतं सगळं. सांगून टाक आताच, नंतर कळण्यापेक्षा. हे बघ बेटा, आपण कसे चांगल्या घरचे लोक आहेत का नाही? मग तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तिला मी सोडते तुझ्यासोबत. तिचं काय असेल ना, तू आत्ताच सांगून टाक. काय आहे तुझं? 4 तास घालून तू 1000 रुपये घालून गरबाच्या वर्कशॉपला गेली, त्यापेक्षा लायब्ररीत जायचं, अभ्यास करायचा. कॉलेजला आपण कशाला जातो, अभ्यासाला की गरब्याला? अभ्यासाला. तुझी मैत्रीण बोलते हा अभ्यासाला, मी काय बोलली नाही. गरब्याला तिथे तुम्ही 9-9 तास उड्या मारता. घरात मी हिला सांगितलं इथून एवढं झाडून काढतं, लगेच हिचे पाय दुखतात, हात दुखतात. तू करत असशील ना मम्मीला घरी मदत? बाई लावली चांगले. निघालीस का ग? कोण आले? भाऊ आलाय घ्यायला? बोलो जरा, तुझ्या भावाची पण भेट घेते. बोलो बोलो, वर बोलो.